मला महाराष्ट्राची प्रगती करायची आहे. आम्हाला कोणाकडे जायचं, कोणाला फोडायचं आम्हाला काहीही गरज नाही. तुम्हाला निवडणुका ऑपरेशन 19 टायगरची आहेत. गरज नाही, हा तुम्ही पुन्हा एकदा मुद्दा मांडलाय. नितीनजी, मी तुमच्याकडे येतो. यांना ऑपरेशन टायगरची गरज नाही असं हे म्हणतायत. त्याच ऑपरेशन शिंदे टायगरचं साहेबाच्या- जाळं तुमच्या भोवती पसरलं होतं. कसं निसटलात त्यातून तुम्ही? शिंदे साहेबाच्या पोटात वेगळं आणि होटात वेगळं. पोटात वेगळं असते, होटात वेगळं असते. शिंदे गटाचे प्रत्येक लोक प्रत्येक जिल्ह्यात दलाल बसलेले आहेत नगरसेवकांना फोडण्यासाठी. आता अकोला जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेला शिंदे गटाचा एक नगरसेवक निवडून आला. काही दलाल लावून दिले नगरसेवक फोडायले. आता बार्शी टाकडीतले काही मुस्लिम 4 नगरसेवक घेतले, काँग्रेसचे नगरसेवक त्याला आम्हीच देऊ राहिले. एखाद्या मुलीला आम्हीच द्यायचं आणि त्याचं नंतर शोषण करायचं, हाच प्रकार शिंदे गटातला आहे. आमिषाला बळी पडून काही लोक त्याच्या संग चालले. आता राहिले शिंदे साहेब म्हणून राहिले. शिंदे साहेबाचं कोणतं हिंदुत्व मला सांगा. शिंदे साहेबात जर ओरिजिनल हिंदुत्ववादी असते म्हणाले ते स्वतःला, हिंदुत्व आमच्या उद्धव साहेबाचं आहे, आमचा आहे, बाळासाहेबाचा प्रकार आहे, तर शिंदे साहेब काँग्रेस संघ बसून नगरविकास मंत्री 2.5 वर्ष घेतलं नसतं. 2.5 वर्ष मस्त सत्ता भोगली. नंतर ईडीची नोटीस आल्या, जोशी साहेबाला आल्या, यांना आल्या. मग ईडीच्या साठी बळी पडले आणि भाजपच्या मिशन टायगरला बळी पडले. शिंदे साहेब काही हिंदुत्व म्हणून बाहेर पडले नाही. शिंदे साहेब भाजपच्या ईडीला टायगर पडले आणि भाजपचं टायगर यायचं मिशन केलं. यायनं कोणाचं मिशन नाही केलं, यायचं केलं. हाच तुमचा प्रश्न घेऊन मी राजूजींकडे जातो. राजूजी, याच्यात जर हिंदुत्व नितीनजी काय म्हणाले ते तुम्ही ऐकलंय. शिंदे साहेबात जर हिंदुत्व असतं तर 2.5 वर्ष काँग्रेस सोबत सत्ता भोगली नसती, शपथविधी घेतला नसता शिंदे साहेबांनी. शिंदे साहेबांना 2.5 वर्ष कसे काय काँग्रेस संघ सत्ता भोगली ते शिंदे साहेबांना खुलासा करा. नितीनजी, तुमचा प्रश्न घेऊन मी जातोय राजूजींकडे. राजूजी, पहिल्यांदा नितीन देशमुखांना मी सांगू इच्छितो, आदरणीय